मी अनिल आर दिबकाटे, शिल्पनिदेशक संदाता, संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया की सर्वात वजनाने हलका धातू कोणता। प्रत्येक धातूची एक वेल्डेबिलिटी आहे। आपण वेल्डर व्यवसायाचे विद्यार्थी आहात, प्रशिक्षणार्थी आहात, तर आपल्याला धातूचा अभ्यास जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत आपण त्या धातूवर वेल्डिंग चांगल्या प्रकारे करू शकत नाही। कारण धातूचे प्रत्येक पॅरामीटर, धातूचे गुणधर्म, प्रॉपर्टीज हे आपल्याला माहित पाहिजे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रॉपर्टीज समजल्या जाईल आणि त्या धातूचे काय काय गुणधर्म आहेत, त्याचे उपयोग कोणते आहेत हे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत। मेटल जी धातूची वेल्डिंग क्षमता, ज्यामध्ये वजनाने सर्वात हलका धातू कोणता आणि वजनाने सर्वात जड धातू कोणता हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर वजनाने सर्वात हलका धातू हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे ॲल्युमिनियम आहे। ॲल्युमिनियमचा सिंबल हा AL आहे। ॲल्युमिनियम बॉक्साईट पासून मिळवल्या जाते, म्हणजेच ओर जो असेल तो ओर आहे बॉक्साईट। तर ॲल्युमिनियम हा सर्वात हलका धातू आहे आणि त्याचा ॲटॉमिक नंबर हा 13 आहे, 13, आणि त्याची डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 2.70 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब, म्हणजे त्यालाच ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं सुद्धा म्हणता येईल। तर 2.70 एवढी त्याची डेन्सिटी आहे। ॲटॉमिक वेट हा 26.98 एवढा आहे। तर अशा प्रकारे ॲल्युमिनियम हा धातू सर्वात वजनाने हलका आहे आणि हा धातू विद्युतवाहक आहे, डक्टाईल मटेरियल आहे, टेनॅसिटी असलेला हा मटेरियल याचा ओतकाम करण्यास सुद्धा उपयोग होतो। याचा उपयोग विद्युत वाहक तारा, भांडी, मोटार, विमानाचे पार्ट, विद्युत उपकरणे, खिडक्या, दारे, औषधी उपकरणे इत्यादीसाठी केला जातो। याचा रंग हा निळसर पांढरा आहे किंवा पांढरा दिसतो, म्हणजे ब्लूइश व्हाईट किंवा व्हाईट दिसतो। आणि याचा वितरण बिंदू जवळपास 621 ते 660 अंश सेल्सिअस पर्यंत असतो। परंतु यामध्ये परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात मेल्टिंग पॉईंट दिलेली असतात। तर 621 ते 648 डिग्री सेंटीग्रेड या तापमानावर हा मेल्ट होतो, वितळतो। तर असा हा ॲल्युमिनियम सर्वात वजनाने हलका धातू आहे। वजनाने सर्वात जड धातू हा टंगस्टन आहे आणि या धातूचा शोध सन 1781च्या दरम्यान लागलेला आहे। या टंगस्टन म्हणजे सर्वात जड धातूचा सिंबल, टंगस्टनचा सिंबल हा W आहे। टंगस्टनचा ॲटॉमिक नंबर हा 74 म्हणजे 74 एवढा आहे आणि टंगस्टनचा ॲटॉमिक वेट हा 183.84 एवढा आहे। टंगस्टनची घनता ही 19.3 एवढी आहे, म्हणजेच 19.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब एवढी याची घनता, डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे। टंगस्टन हा धातूचा मेल्टिंग पॉईंट हा 34 ते 10 डिग्री सेंटीग्रेड एवढा आहे। टंगस्टन धातू हा सिल्वरी व्हाईट या रंगाचा असतो आणि टंगस्टन धातूलाच ओल्फाम सुद्धा म्हटलं जाते। असा हा
वजनाने सर्वात जड धातू आहे. हा टॉपिक आपल्याला समजला आहे असं गृहीत पकडतो मी, आणि गृहीत पकडत असताना आपल्याला विचारतोय तर त्याचे उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. तर ॲल्युमिनियम धातूला कुठल्या सिम्बॉलने ओळखल्या जाते? एल म्हटलं, एल लिहिला असेल तर आपण काय म्हणतो? ॲल्युमिनियम आहे. धातू कोणता आहे तो? ॲल्युमिनियम. त्यानंतर ॲल्युमिनियम धातू हा कशापासून मिळवला जातो? बॉक्साईट. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम धातू मिळवला जातो. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 13. वजनाने सर्वात हलका धातू कोणता? ॲल्युमिनियम. वजनाने कोणता धातू आहे सर्वात हलका? ॲल्युमिनियम. तर आपल्याला हा टॉपिक समजलेला आहे. तर प्रत्येक जे धातू आहे त्या धातूची गुणधर्म, त्याचे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याचा मेल्टिंग पॉइंट, या सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. आणि यावर एक्झाम मध्ये 1 ते 2 प्रश्न असतात.